घ्यायचा राजकीय आणि प्रशासकीय मध्ये काय फरक आलेला असतो. बरोबर. पुढे लक्षात घ्या, पुढे तुम्हाला एक दोन येतं, एक राजकीय आणि येतो एक प्राकृतिक. ह्या दोन शब्दाचा अर्थ एक लक्षात घ्या, पुढे तुम्हाला सिलेबस मध्ये दिलेला आहे. बरोबर. जेव्हा आपण अभ्यासक्रमामध्ये बघतो त्यावेळेस तुम्हाला राजकीय आणि प्राकृतिक हा दोन्ही शब्द आलेले आहेत. मग ज्यावेळेस आपण राजकीय आणि प्राकृतिक म्हटलं दोन्ही शब्दाचा अर्थ काय येणार तर लक्षात घ्या, जर आपण विचार केला, बघा तुम्हाला मी नकाशाच घेतो इथे. नकाशा दिसतोय ना. हा, आता यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, बॉर्डर दिसतोय तुम्हाला आलेली. आता हे जे बॉर्डर दिसतंय ना याला आपण राजकीय म्हणू शकतो, कारण सीमा आहे ना आखली गेलेली. मग आपण हेच सीमा जर विचार केला तर असंही घेऊ शकतो भारताची सीमा. हो ना, हो, काही पण करू शकतो भविष्यामध्ये. एकतर एका भागाचे दोन तुकडे करू शकणार, दोघाचे एक तुकडा करू शकतो. आले लक्षात. हे जर लक्षात येणं महत्वाचं राहतं, कारण पण या ठिकाणी आलेल्या हिमालयाचे एकाचे दोन तुकडे करू शकतो का? नाही. त्यानंतर येणारी नदी आपल्याला जर पाहिजे की भारताचं नाही, इकडे जर तोड आलेला असेल की भारताचं आपण सीमा वळवली तर नदी पण वळवायची आपल्याकडे, कारण आपली नदी आहे, आपलं तसं असायला पाहिजे. असं करू शकतो का आपण? नाही. म्हणजेच एवढं लक्षात ठेवा, जे प्राकृतिक सीमा आलेल्या आहे ना त्यात बदल करता येत नाही, त्या नैसर्गिक असतात. म्हणजे आलेला डोंगर, पर्वत, नदी, नाला काहीही बदल करता येत नाही. एक. आणि जर समजा प्रशासकीय म्हणजे राजकीय असेल त्यामध्ये बदल करता येतं. म्हणजे नागपूर जिल्हा जर असेल तर नागपूर जिल्ह्याचे दोन तुकडे करू शकतो आपण. जर काही काळानंतर जर विचार केला की नाही सावनेर जिल्हा हा वेगळा होणार, म्हणजे विचार लक्षात घ्या, मग सावनेर जिल्हा वेगळा, नागपूर जिल्हा वेगळा, त्यामधून जी सीमा आखल्या जाईल ती वेगळी होणार. पण त्याच्यामध्ये असणारी कुठली नदी असेल, डोंगर असेल, काही वेगळा करता येईल का? आपल्याला नाही. तीच नदी जर नागपूर जिल्ह्यामध्ये येणार असेल तर भविष्यामध्ये तीच नदी तुम्हाला सावनेर जिल्ह्यामध्ये गेलेली असेल. आलं लक्षात आता. म्हणजेच काय, जे नैसर्गिक सीमा त्यामध्ये बदल करता येणार नाही, तर राजकीय सीमा ह्या आपल्या सोयीनुसार आपण आखल्या झालेल्या असतात. म्हणून त्यामध्ये जर दोन्ही जर विचार करतो म्हटलं तर लक्षात घ्या, राजकीय हे मानव निर्मित असतात. बरोबर आहे, मानव निर्मित सीमा असणार. पण जर प्राकृतिक म्हटलं तर हे नैसर्गिक सीमा आहे. हे दोन शब्दाचा अर्थ आधी लक्षात घेणं महत्वाचं आहे. मग आता आपण राजकीय सीमा एका जिल्ह्याच्या दोन तुकडे करणार किंवा दोन जिल्ह्यांमध्ये विभाजन करणार किंवा एका राज्याचं दोन राज्यांमध्ये विभाजन करणार, याचा अर्थ लक्षात घ्या. कशासाठी असेल? हो, म्हणजे आपल्या सोयीसाठी, याचा अर्थ प्रशासकीय सोयीसाठी. कारण एका जिल्ह्याला जर एक कलेक्टर येत असेल, बरोबर आहे, तर त्यावेळेस जर जिल्हा मोठा असेल क्षेत्रफळाने तर नक्कीच त्यावरती ताण येणार. शेवटपर्यंत पोहोचू शकेल का? नाही पोहोचू शकणार. त्या व्यक्तीला 150-200 किलोमीटर त्याला यावं लागेल त्या जिल्ह्याच्या ठिकाणी, जो की सर्वात शेवटचं गाव असेल. मग त्या व्यक्तीला इकडे येण्यापेक्षा तो एवढंच म्हणेल की अरे या जिल्ह्यापेक्षा मला तो जिल्हा जवळ पडते ना शहर, मग या जिल्ह्याला आपल्या बाजारपेठेला येण्याऐवजी मला जर बाजूच्या जिल्ह्यातलं जर समजा शहर बाजारपेठ स्वस्त पडत असेल आणि लवकर पोहोचत असेल तर आपण तिकडे नक्कीच जाणार. आलं लक्षात. पण प्रशासकीय कामासाठी तुम्हाला त्याच जिल्ह्यात यावं लागणार. म्हणजे एखादी जर गरीब व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीला जर त्याचं काम करण्यासाठी संपूर्ण म्हणजे दिवस त्यांना थांबावं लागत असेल, विचार करा, किंवा जर समजा त्याला दिवसभराची सुट्टी न काढल्याशिवाय त्याचा कामाला जाऊ शकणार नाही, किंवा एखादी शेतकरी असू द्या, मजूर असू द्या, जर आपलं जर गाव शहर जवळ असेल तर आपण काय करणार, पटकन आपण जाऊन सकाळी जाऊन दुपारपर्यंत वापस येतो, गाडीने म्हणा, बसने म्हणा, जे काय असेल. पण एखादी लांब असेल तर समजा 100-150 किलोमीटर शक्य आहे का जाणं एका दिवसावर? नाही. मग तो माणूस सकाळी जाईल, सकाळची भाकर बांधून सोबत घेऊन जाणार, दुपारी त्याचं काम करेल, संध्याकाळपर्यंत वापस येईल. ते दुपारी काम झालं तर ठीक, आणि जर नाही झालं तर परत ते दुसऱ्या दिवसावर गेलं. आलं लक्षात. पण त्या व्यक्तीचं जर समजा त्याच्या कामावरती त्याचं घरचं पोट अवलंबून असेल तर त्या व्यक्तीने काय करायचं? आलं लक्षात. कारण काही मजूर असे असतात जे हातावर आणणे आणि पानावर घालणे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो रोज मजुरीचे लोक. आणि
त्या व्यक्ती जर कामाला गेलाच नाही तर अशा वेळेस काय होणार, त्या व्यक्तीच्या घरी सायंकाळी चूल नाही भेटणार. मग तो व्यक्ती काय करणार, म्हणून एका जिल्हा म्हणजे असे जे एकच व्यक्ती नाही असे बरेच असणार आहे. मग तशा कामांचा शासनावरती पण ताण येणार ना. म्हणून कधी कधी शासन पुरू शकत नाही शेवटच्या शहरापर्यंत. म्हणजेच काय होतं ना, त्या जिल्ह्याच्या क्षमतेपेक्षा त्याची लोकसंख्या जास्त झालेली असते, क्षेत्रफळ जास्त झालेलं असतं. मग एका तालुक्याचं राहू शकतं, तसंच एका जिल्ह्याचं राहू शकतात, एका राज्याचं राहू शकतं. म्हणून आपल्या प्रशासकीय सोयीसाठी एका राज्याचे 2 राज्यामध्ये विभाजन होते, बरोबर आहे. तर एका जिल्ह्याचे 2 जिल्ह्यामध्ये विभाजन होत आहे किंवा 3 जिल्ह्यामध्ये विभाजन होत आहे. हे कशासाठी, तर प्रशासकीय सोयीसाठी. म्हणजे तिथे आपण काय म्हणतो, मानव निर्मित सीमा व प्रशासकीय सोयीसाठी. कळलं? ह्या 2 शब्द, आधी शब्दाचा अर्थ कळणं लक्षात महत्वाचं असतं, की त्या शब्दाचा अर्थ कशा पद्धतीने बाहेर पडतो आपण. आलं लक्षात, की त्याचं विभाजन कशा पद्धतीने होतं. कळ जाऊ पुढे आता. प्राथमिक दृष्ट्या ह्या शब्दाचा अर्थ लक्षात आलेला तुम्हाला, कारण पुढे तुम्हाला राजकीय पण आहे भूगोल आणि प्राकृतिक भूगोल सुद्धा त्यांनी विचारलेला आहे. मग राजकीय भूगोल आणि प्राकृतिक भूगोल काय आहे, कशा पद्धतीने आलेलं आहे, ही आधी बेसिक पातळीवरती आपल्याला समजणं महत्वाचं. ठीक, त्याच्यानंतर आता पुढच्या मुद्द्यावरती जाऊ आपण. झालं. आता एक लक्षात घ्या, आता आपण भारताचा स्थान व विस्तार त्यामधला एक मुद्दा येतो, भारताचं स्थान व विस्तार, बरोबर. म्हणजे त्या टॉपिक मधला आपण स्थान व विस्तार. आता परत इथे आपल्याला जो काल मुद्दा घेतलेला होता तो इथे मुद्दा पुन्हा आता रिवाइज होणार. म्हणजे एखाद्या देशाचं स्थान ठरवायचं आहे किंवा त्याचं ठिकाण ठरवायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आधी. कारण कुठलाही व्यक्ती, चित्रकार आणि कुठलाही इंजिनियर, दोन्ही लक्षात घ्या बरं. तुम्ही कधी तुमच्या घरचं लेआउटचं एखादी म्हणजे तुमच्या प्लॉटचा नकाशा बघितलेला असेल, बघितलेला आहे, तर तो व्यक्ती काय करतो, समजा जर तुमचा हा प्लॉट असेल किंवा हा इतका तुमचा प्लॉट आहे, बरोबर, तो व्यक्ती काय करणार, मग असे आधी तो रकाने मान घेणार, त्यानंतर ह्या पद्धतीनं तो स्क्वेअर हे करणार, पूर्ण चौकट झालं. तुम्हाला तो विचारणार तुम्हाला गार्डन कुठे पाहिजे, गेट कुठे पाहिजे, दिशानुसार, बरोबर आहे. मग तुम्हाला गार्डन जर समजा पुढे पाहिजे तर साधारणतः किती फूट जागा सुटायला पाहिजे. आपण म्हणतो की एक 5 फुटाचं गार्डन असायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीपासून इकडून 5 फूट जागा, इकडून 2 फूट जागा सोडू द्या. फ्रंट साईडला आपल्याला गाडी वगैरे पार्क करण्यासाठी तेवढी जागा पाहिजे, म्हणजे कार पार्क झाली पाहिजे. म्हणजे डिपेंड करतं प्लॉट किती मोठा आहे. आलं लक्षात. म्हणजे तो काय करणार, इकडून 5 फूट सोडणार, इकडनं तो 4 फूट सोडणार, बरोबर आहे, 4 फीट, इकडनं 2 फूट. म्हणजे त्याचा उद्देश आपला असा असतो की घराच्या मध्यभागी म्हणजे प्लॉटच्या मध्यभागी घरी यायला पाहिजे. मग हे करणं ते कशावरून लक्षात आलं, त्याच्या जेव्हा त्याने रेषा ओढल्या ना सारख्या, तो प्रमाण पण देतो कधी, बरोबर आहे. एका रेषेमध्ये कमी 1 फुटाचं असतं. मग त्यानुसार लक्षात 5 फूट म्हटलं तो काय करणार, 1 2 3 4 असं मोजत येणार. म्हणजे 5 रेषा म्हणजे 5 फूट आलेला इथे, कळलं ना. म्हणजे तो निवड जेव्हा तो बांधकाम करणार, तो माणूस 5 फूट 5 रेषा 2 रेषा म्हणजे 1 2 रेषेमधलं तर 1 फुटाचं तो प्रमाण खाली लिहिणार. याचाच अर्थ लक्षात घ्यायचा, जोपर्यंत तो रेषा ओढणार नाही तोपर्यंत त्याला एक्झॅक्ट डिस्टन्स लोकेट करता येणार. आलं लक्षात. मग आता हा इंजिनियर झाला. त्याच्यानंतर बघा चित्रकार एखादी काय करतो, आधी चित्रकाराला जर चित्र आखायचं असेल त्या पेज वरती तो आधी हे काम करतो. कारण त्याला ते चित्र जर मधोमध घ्यायचं असेल, मग फुल घ्यायचंय, हाफ घ्यायचंय, त्याला साईडला घ्यायचंय क्रॉस मध्ये, तो अंदाज घेतो ना आधी पेपरचा सेंटर. म्हणजे जर फुल काढायचं असेल, फुल आपला फक्त फेस काढायचं असेल, मग अशा वेळेस तू फक्त हे बाजू घेणार. तर इकडचा पण डिस्टन्स सुटायला पाहिजे सारखा, इकडचं पण सुटायला पाहिजे. मग तो पेजवरती काय घेणार, तो 1 सेंटीमीटरचा विचार करणार. 2 रेषांमधलं सेंटीमीटरचा. नाहीतर असं व्हायला नको, आपण हे चित्र काढलेलं आहे, चित्र काढत जाणं आणि अरे याचा कान मोठा झाला, परत थोडा झालेला आहे, आणि इकडे नाही इकडे पाहिजे तो परत थोडा काढलेला आहे चित्र आपण शाळेच्या दिवसामध्ये. म्हणजे खोडून ते पेज झिजून जायचं, पण चित्र काही निघायचं. पेन्सिली झिजून जायची बारीक करून, रबर सुद्धा झिजून जायचा.
पण याच ठिकाणी तो चित्रकार तेच काम करतो की त्याला घ्यायचं कुठे आलेलं आहे, मग कानाचा दिशा कुठली असायला, या बाजूला असायला पाहिजे, या बाजूला डिस्टन्स सुटायला पाहिजे, हे इथपर्यंत त्याचं आलेलं असतात अशा पद्धतीचा. म्हणजे तो पेज वरती आधी तो अंदाज घेतो आणि त्याच्यानंतर तो आखायला सुरुवात करतो. आलंय लक्षात आता? याच पद्धतीने आपल्या भारताचं सुद्धा लोकेशन असंच ठरवणार. मला हे सांगायचं बरोबर. इथे काही अडचण आहे कोणाला? नाही ना. मग आता भारताचं लोकेशन त्यांनी काय विचारलंय, स्थान व विस्तार. मग भारताचं स्थान कुठे आहे हे जर ठरवायचं असेल, आपण एखाद्याला काय म्हणणार, भारताचं स्थान पृथ्वीवर आहे. प्रत्येक देशाचं स्थान पृथ्वीवर आहे, पण पृथ्वीवर नेमकं आहे कुठे? जर आपण एखाद्या एरिया मधून जर आपल्या घराचा ऍड्रेस देतो म्हटलं, आधी आपण काय सांगतो, रस्ता सांगतो. ठीक आहे, या रस्त्यावरती हा चौक आढेल, त्याच्या उजव्याकडे गेला तर तो नगर आहे, आणि त्या नगरात जो आल्यानंतर तिथे गार्डन आहे, गार्डनच्या बाजूला माझं घर आहे. म्हणजे तुम्ही लोकेशन दिलंय ना त्याच्या घरात. आलंय लक्षात? मग तुम्ही समोरच्याला आधी सांगता नाही, तुम्ही एवढं सांगा, तू त्या रस्त्याने त्या चौकात उतर आधी. मग त्या चौकात उतरल्यानंतर त्याला एखाद्याला तो एरिया, तो नगर विचारा, त्या नगरमध्ये कोणता असू द्या, समजा उत्कर्ष नगर असू द्या, उदयनगर, कुठलंही असू द्या. मग तुम्ही त्या एरियामध्ये सांगता ते गार्डन दिसलं तुला, हो म्हणत बरोबर. एखाद्याला विचार म्हणतो गार्डन कुठे आहे, गार्डन जवळ मी तिथे उभा. एक किंवा त्या गार्डन मध्ये आल्यानंतर गार्डनच्या समोर म्हणायचं या नावाचं घर आहे ते माझं, किंवा या रंगाचं घर आहे. लोकेशन दिलंय आपण त्याला. नाही जर समजा त्याला म्हटलं की तू फक्त नागपूरला ये, तुला घर माझं दिसेल, तो पूर्ण नागपूर फिरेल तरी तो घर दिसणार नाही. मग तसंच आपण पृथ्वीवर जर भारत शोधतो म्हटलं, कुठे शोधणार आपण? आलं ना लक्षात? भारताचं ठिकाण शोधण्यासाठी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन तर दाखवावं लागेल, नेमकं कुठे आहे. उत्तरेला आहे, दक्षिणेला आहे, मध्ये आहे, पूर्वेला आहे, पश्चिमेला आहे. मग हे ठरवण्यासाठी तुम्हाला ते लोकेशन देणं महत्वाचं आहे. म्हणजेच काय, अक्षवृत्त आणि रेखावृत्त महत्वाचं आहे. आता लक्षात? जे काल मी तुम्हाला दाखवलेलं, मी आज पूर्ण रिवाइज करणार आहे. आता थोडं डिटेलमध्ये बघू, तर ते लक्षात घेणं महत्वाचं आहे. मग आता बघा, रेखावृत्त आणि अक्षवृत्ताचा पाठ कसा. इथपर्यंत काही अडचण आहे का कोणाला? नाही ना? आता एक लक्षात घ्या, हा जे मध्यबिंदू गेलेला आहे मध्ये, हा पूर्ण गोल आहे, म्हणजे पृथ्वीचा भाग हा एक. त्यानंतर बघा, ही जी रेषा गेलेली आहे ते 0 डिग्रीवरती, यालाच आपण म्हणतो विषुववृत्त. आलेलं हा एक. त्याच्यानंतर याच्या उत्तरेला परत एक रेषा गेलेली आहे, म्हणजे ही 23.5 डिग्री. आता 23.5च का आले आणि कसे आले मी सांगतो. ठीक आहे, याला आपण म्हणतो कर्कवृत्त. आहे. त्याच्यानंतर आपण दक्षिणेला आलेलो असतो, दक्षिणेला परत एक रेषा गेलेली आहे, बरोबर आहे, त्याला आपण म्हणतो मकर वृत्त. ठीक आहे, ही सुद्धा 23.5 डिग्री हे दक्षिणेला आली आणि हा उत्तरेला आली. कारण या भागापासून जर विचार केला तर ही उत्तर दिशा, आणि इथून जर आपण दक्षिणेला येतो म्हटलं तर, म्हणजे खाली येतो म्हटलं तर ही दक्षिण दिशा. आलं लक्षात? म्हणजे उत्तर आणि दक्षिण दोन भाग झालेले. म्हणजे हा पूर्ण गोल भाग, गोलाचा अर्धा भाग, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, गोलार्ध. म्हणजे आपण हा उत्तर गोलार्ध झालेला आहे आणि हा दक्षिण गोलार्ध झालेला आहे. इथपर्यंत काय अडचण आहे? म्हणजे या मध्य रेषेनी, म्हणजे 0 डिग्रीवरच्या या रेषेनी दोन भाग केलेले आहे ना त्याचे, आणि दोन भाग केल्यामुळे त्याचं सारख्या दोन भागामध्ये विभाजन झालेलं दिसतं. म्हणजे जर एखादे फळ कापायचं असेल किंवा कुठलीही गोष्ट जर तुम्हाला दोन भागामध्ये विभाजन करायचं असेल, तुम्ही सारखा आधी डिस्टन्स मोजता आणि त्याचा सेंटर पॉईंट घेत असतो आपण. आणि सेंटर पॉईंट घेतल्यानंतर एक तर काडी असू द्या, कुठलाही भाग असू द्या, सहज शाळेच्या दिवसामध्ये आपण एक चॉकलेट दोघा जणांना तोडून जरी खायचं असेल ना, असं शर्ट मध्ये पकडून फोडायचं आणि मग ठेवायचं हातावर. लहान कोणतं मोठं कोणतं, भांडणं तिथं व्हायचं नसं केलंय ना प्रत्येकाने शर्ट मध्ये असं फोडून. म्हणजेच विचार करा, त्याचे दोन समान भाग तिथे सुद्धा विचार केलेला होता आपण की सारख्या भागात, आणि त्यातही काय करायचो आपण, मोठा भाग आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करायचा, लहान तू घे मोठा तू झालेला होता. त्याच्यावरून भांडणं झालेले आहेत. लेखन सुद्धा भांडणं झालेले आहेत. ते दोन तुकड्यात तो म्हणाचा नाही हा मोठा आहे, हा मला पाहिजे, मग काय मारामारी पर्यंत, लेखन बाजूलाच राहिली, मारामारीपर्यंत चाललं जायचं. म्हणजेच विचार करा, दोन समान भागामध्ये आधी विभाजन होणं महत्वाचं आहे. आता जर आठवलं तर ते लहानपणी असं वाटत की यार किती, आताच्या दृष्टीने ते काहीच वाटत नाही
की सहज छोट्या गोष्टीसाठी किती भांडायचं आपण, ठीक आहे. पण त्यावेळेचा तो काळ वेगळा आणि आताचा काळ वेगळा आहे. तेव्हाची मैत्री कुठला निस्वार्थ मैत्री होती. जात बघून, धर्म बघून, काही स्वार्थ बघून विचारच केलेला होता का कधी मैत्रीला? आताची आपण जात, धर्म, गरिबी, श्रीमंती बघून करतो मैत्री, करतो ना आता. म्हणून आताची मैत्री टिकत नाही. तेव्हाची मैत्री अजूनही असेल ना, तुमचे मित्र अजूनही टिकून आहे. तो कसाही असेल पण तो टिकलेला आहे तुमच्याशी, कारण निस्वार्थ असेल. आताची स्वार्थ घेऊन केलेला असतं. म्हणजेच लक्षात घ्या. पुढे बघा आता. इथपर्यंत लक्षात आले कोणाचे? काहीच अडचण नाही, बिंदास विचारा बरं. काही डाऊट असू द्या. हेच कसं, तेच कसं, सिली क्वेश्चन वाटत असेल तरी विचारा. आले? पुढे बघा. हे जर झाले 2 वृत्त. आता हे 23.5 आणि 23.5च का आले? बरोबर. तर एक लक्षात घ्या, जसं आपण वरती वरती जातोय ना, तसं 2 अक्षवृत्तांमधलं अंतर हे 15 डिग्रीने वाढत. म्हणजे 15, 15, 15, 15, 15. आले लक्षात? म्हणजे किती असणार? इथे जर 0 असेल आणि इथे जर 90 असेल, बरोबर आहे, आणि इथे 90 असेल, म्हणजे तुम्हीच विचार करा, 0 पासून 90 पर्यंत 15 सख 90 आलेलं असतात. म्हणजे 15 डिग्रीचं जर अंतर म्हटलं आपण, इथे 0 असेल, 0 पासून इथे 15 आलं, इथे 30 आलंय, इथे 45 आलेलं आहे, इथे 60 आलेलं आहे, इथे 75 आलेलं आहे, इथे 90 डिग्री. बरोबर. म्हणजे यानुसार अशा हा काल्पनिक रेषा गेलेल्या असेल. कळलं का आता? आणि ह्या ज्या रेषा गेलेल्या आहेत यालाच आपण काय म्हटलेलं दिसतं? अक्षवृत्त. बरोबर आहे. आडव्या गेलेल्या असल्यामुळे. मग इथे मग उत्तरेकडे जसं आहे तसंच खाली पण आलेलं आहे दक्षिणेकडे. बरोबर. म्हणजे जितकं उत्तरेला असेल ना तितकंच खाली असणार, कारण दोन्ही मधला समान भाग आलेला आहे. कारण ही शून्य रेषा जी आहे ही विषुववृत्त, याचं विभाजन 2 भागामध्ये केलंय ना पृथ्वीचं. बरोबर. आणि आपण काल बघितलेलं होतं. मग याच ठिकाणी जर समजा सूर्य आलेला आहे आपला, तेव्हा मग सूर्याचे किरण तसंच आलेलं असतं आपल्याला. मग हे सूर्याचे किरण आपल्याला तसेच सरळ सरळ पडत जाणार ना. मग त्याचं किरण सरळ इथे येणार विषुववृत्तावर. मग ते विषुववृत्तावरती आल्यानंतर सूर्याचे किरण असे 2 भागात विभागले जाणार. म्हणजे आपण लाईट खाली किंवा गाडीचा लाईट जिथपर्यंत जातो तिथपर्यंतच आपल्याला क्लिअर दिसतं. बरोबर आहे. त्याच्या पलीकडे दिसतं पण क्लिअर दिसत नाही. मग एखादे जर प्राणी असेल तर आपल्याला वाटते काहीतरी आहे पण क्लिअर दिसत नाही काय आहे. मग जोपर्यंत आपण गाडीने म्हणजे तो प्रकाश तिथपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत दिसतो का? पण रस्त्याच्या दोन्ही कडेला त्या लाईटचा उजेड जो असतो ना तो जातो पण कमी जातो. मग रस्त्याच्या मधोमध लाईट असतो त्याच्यामुळे आपल्याला क्लिअर दिसतं. पण त्याच्याच तुलनेने रस्त्याच्या दोन्ही कडेला आपल्याला दिसतं पण क्लिअर दिसत नाही. आलं लक्षात? तशाच सारखं इथे मग सूर्याचा प्रकाश जर इथे पडत असेल तर तुम्हाला एकदम हीट उष्णता जाणवणार. तर त्याच तुलनेने दोन्ही ध्रुवावरती कमी पडणार ना सूर्याचा प्रकाश. म्हणजेच तुम्हाला असं जाणार आहे सूर्याचे किरणाचे तिरपे पडायला लागणार. मग तुम्ही सांगा कमी पडणार की जास्त पडणार? कमीच पडणार. म्हणजे याचा अर्थ इथे तुमची उष्णता जास्त आहे आणि हा दोन्ही भाग हा बर्फाळलेला आहे. म्हणजे विचार करा, इथे तुमचा बर्फ थांबत नाही आणि इथे तुमचा बर्फ वितळत नाही. आलं लक्षात आता? म्हणजे हा जो ध्रुव आहे हा पूर्ण बर्फाळलेला भाग असतो. बरोबर. हा इथे पूर्ण बर्फ म्हणजे पूर्ण थंड भाग. दोन्हीही ध्रुव पूर्ण बर्फाळलेले असतात. म्हणजेच काय, दोन्ही ध्रुवावरती मानवसृष्टी नाही आढळणार. अति बर्फाळ भागात राहू शकतो का आपण? नाही. आपल्याला आपण फक्त 4 दिवस जाऊन फिरून येऊ शकतो अंटार्क्टिका खंड, आर्टिक खंड. पण त्याच्या पलीकडे आपण तिथे जाऊन जर एखादी फ्लॅट घेतो किंवा राहतो म्हटलं शक्य नाही. किंवा एका तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त दिवस जरी राहतो म्हटलं तर तरी राहणार आहे. 2 दिवस 4 दिवस खूप झाला आपल्याला, 8 दिवस. कारण तिथलं हवामान, तिथलं टेम्परेचर आपल्याला सहनच होत नाही. जिकडे बघा तिकडे बर्फच बर्फ, उष्णता थोडी पण नाही. आपल्या बॉडीला उष्णतेची गरज, आपल्या बॉडीला उन्हाची गरज. अति थंड राहिलं तरी आपण सहन नाही करू शकत, अति गरमी असेल तरी सहन नाही करू शकत. कारण आपली बॉडीचं टेम्परेचरच तेवढं डिग्री यायला असतात की थोडं थंड भागात गेले असेल तरी ते ऑटोमॅटिक हीट होणार आणि जर तुम्ही गरम भागात गेले तर ऑटोमॅटिक थंड होऊन जाणार. म्हणजे आपला घाम निघतो. तुम्ही अति गरम भागात किंवा आताही तुम्ही बाहेरून आतमध्ये येता, आल्यानंतर तुमची बॉडी गरम झालेली असतात, तुम्ही थोडं थंड भागात येतात, शांत झाले की तुमचा काही वेळ का घाम टपटप निघायला लागतो. का बरं असेल? कारण तुमची बॉडी गरम आलेली आहे. तुम्ही थंड भागात किंवा बसले तर त्यावेळेस तुमच्या बॉडीचं जोपर्यंत त्या वातावरणाची तुमची बॉडी मॅच होणार नाही तोपर्यंत तुमचा घाम गळत राहणार. तुम्ही काही पण करा, काही काळानंतर ऑटोमॅटिक शांत होऊन जातं, बॉडी रिलॅक्स होते, घाम बंद होऊन जाते, फॅनची पण गरज नाही. होतं असं घरी वगैरे गेल्यानंतर
वर्कआउट केल्यानंतर किंवा कुठूनही बाहेरून गेलेलं असेल तरी, हे मग एसी मध्ये बसाल ना तरी तुम्हाला घाम येणार. कारण अचानक तुम्ही गरमीपासून थंडीमध्ये गेले ना, तुम्हाला बाहेरून थंडी वाटत आहे, हवा गार येत आहे, तर तुमच्या बॉडीतलं टेम्परेचर तुमचं मॅच नाही होत आहे ना, मॅच व्हायला थोडं वेळ जाणार. म्हणून उन्हाळ्यामध्ये बघा कूलर मधून डायरेक्ट बाहेर निघालं ना उन्हाळ्यामध्ये तर ऊन लागतं आपल्याला. अनुभव घेतलाय. एकतर काय करतात घरचे लोक, डायरेक्ट उन्हामधून म्हणजे बाहेरून आलं की एकदम कूलर मध्ये बसू नको म्हणतात, किंवा कूलर मधून डायरेक्टली उन्हामध्ये बाहेर जाऊ नको म्हणतात. हेच कारण आलेलं असतं, कारण तुमच्या बॉडीचं टेम्परेचरच मॅच नाही. आलं लक्षात आता? कारण ऊन लागतात ना, मग खिशात कांदा घेऊन जा, हे घेऊन जा, ते घेऊन जा, ते म्हणतात. ठीक आहे, त्या गोष्टी त्या वेगळ्या. आता इथे हा एक पार्ट समजणं महत्वाचं. इथपर्यंत काय अडचण आहे का? जाऊ पुढे. मग आता ह्या आडव्या रेषा जे दिसतंय आपल्याला, ह्या आडव्या रेषांमधलं अंतरच किती आलेलं असेल? मग एका 2 रेषांमधलं अंतर आलेलं आहे 15 डिग्री. मग असं 15-15 करून, आणि हे जे कर्कवृत्त आणि मकरवृत्त जे गेलेलं आहे ते 23.5 डिग्रीवरती गेलेलं आहे. म्हणजेच काय, 15च्या पलीकडे आणि 30च्या आधी आहे. म्हणजे ही काल्पनिक रेषा मांडली गेलेली आहे, हीच ती. ठीक आहे, ही जी आलेली आहे ना, ही काल्पनिक रेषा मांडण्यात आलेली आहे, की ज्यामध्ये तुम्हाला काहीही कुठेही तुम्हाला म्हणजे त्याला आपण म्हणतो बघा उतरवलेलं किंवा त्यावर डिझाईन काढलेली किंवा असं रेष ओढलेली पृथ्वीवरती कुठेही दिसणार नाही. बरोबर. पण त्याचा परिणाम आता काय होईल? म्हणजेच बघा इथे आपल्याला भारताचं स्थान आलेलं दिसेल. इथे भारताचं स्थान आहे. मग आता एक लक्षात घ्यायचं, जर समजा आपण जर एखाद्याला विचारलं की आता ही दिशा कुठली असेल? पूर्व. आणि ही दिशा आलेली आहे ते पश्चिम. मग आता एक गोष्ट समजून घ्या, एखाद्याने जर विचारलं की भारत कुठल्या दिशेला आलेला, कोणत्या डायरेक्शनला आलेला, तुम्ही काय सांगणार? पहिल्यांदा भारत हे उत्तर गोलार्धामध्ये आहे. म्हणजे हा झालेला आहे उत्तर भागामध्ये आलेला आहे, उत्तर गोलार्धामध्ये आलेला आहे. मग आपण ते एखाद्याला म्हणतो की तू कुठे येतं? उत्तर गोलार्धामध्ये ये. तिथे आल्यानंतर मला फोन कर किंवा विचार. मग तिथे गेल्यानंतर आपण काय म्हणतो की तो म्हणजे मी आलोय, आता कुठे येऊ? मग त्याने जर विचारलं की नेमकं भारत आता कुठे येतो, तर मग त्या आपण म्हणतो की हे बघा, हे रेषा गेलेली असतात मधोमध. म्हणजे या रेषेमुळे जसं उत्तर आणि पूर्वचे 2 भाग झालेले आहेत, तसं या रेषेमुळे सुद्धा पूर्व आणि पश्चिमचे 2 भाग झालेले आहेत. म्हणजे एका पृथ्वीचे किंवा एका गोलाचे 4 भागामध्ये विभाजन झालेलं आहे. म्हणजे भारताचं स्थान जर आपण त्याला जर म्हटलं की इथे आल्यानंतर एक्झॅक्ट कुठे आहे, तर आपण काय म्हणतो? हे बघा, हा उत्तर भाग आणि हा दक्षिण भाग आलेला आहे. म्हणजेच काय, आपण त्याला काय सांगतो की हा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये येईल. उत्तर पूर्व या गोलार्धामध्ये आहे भारत. म्हणजे भारताचं स्थान विचारलं दक्षिणेकडून जर म्हटलं तर उत्तर गोलार्धामध्ये, आणि पश्चिमेकडून विचारलं तर पूर्व भागामध्ये. बरोबर आहे. आणि त्याही नंतर जर म्हटलं की एक्झॅक्ट भारताचं स्थान कुठे आलेलं असेल, तर उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारताचं स्थान आलेलं आहे. म्हणजे इथे दिसतोय ना आपल्याला, हा पूर्ण एक पावभाग झालेला तयार, आणि याच ठिकाणी आपल्या भारताचं स्थान आलेलं आहे. आपल्याला कळलं इथे? कुणाला नाही कळलं? हे बेसिक झालेलं आहे तुम्हाला. हा, आज नाही सांगितलं, आलंय ना? मी उद्या सांगतो ना, तो भाग वेगळा आहे. सर्वच सांगेल. ह्या जो डाऊट आहे ना तुमचा क्लिअर होईल बघा थोड्या वेळानंतर. मला आधी फक्त हे सांगणं महत्वाचं आहे की आधी रेखावृत्त आणि अक्षवृत्त काय आहे, त्याचा परिणाम काय पडतो, भारताचं स्थान कुठे. मग भारताचं स्थान आल्यानंतर भारताच्या हवामानावरती जोडा. मग हवामानावरती गेल्यानंतर मग का बरं उत्तरेला बर्फ पडतो आणि दक्षिणेला का बरं पाणी पडतो? दक्षिणेला का बरं समुद्राच्या किनारी गेल्यानंतर चिपचिप वाटत असतो सारखं, जसं आजचं वातावरण आहे असं समुद्रावरती 12 महिने वाटतं. बरोबर. असं का बरं? कधी गेलाय कोणी समुद्र किनारी? गेलाय? तिथे बघा ना, असं दमट दमट वाटतं सारखं. असं कोकणात म्हणा, दक्षिण भारतामध्ये होतंय ना तसं. पण आपल्याकडे जर हेच साधारणतः म्हणजे समुद्र किनारी म्हणजे मुंबईला गेलं तर, पण याच तुलनेने जर समजा तुम्ही मध्य मराठवाड्यामध्ये जर गेले तर तुम्हाला तसं चिपचिप नाही वाटणार. तुम्हाला कसं डायरेक्ट उन्हामध्ये घाम येणार, घाम निघणार, बॉडी रिलॅक्स होणार. हो, म्हणजे तुम्ही कूलरमध्ये बघू शकाल, उन्हामध्ये पण थांबू शकाल आणि फॅनमध्ये सुद्धा बसू शकतो. पण कोकणात जर गेलं तुम्ही किंवा मुंबईला जर गेलं, कूलरमध्ये बसलं तरी चिपचिपल्यासारखं वाटतं, फॅनमध्ये बसलं तरी सारखं चिपचिपल्यासारखं वाटतं, एसी मध्ये बसलं तरी पण तुम्हाला थोडं थंडावा जाणवतो, बाहेर निघायला परत चिपचिपल्यासारखं वाटायला.
कारण तिथलं वातावरण दमट आलेलं असतं. तिथे जे होणारे उष्णतेमुळे बाष्पीभवन आहे ते तिथल्या तिथेच ते गॅस फिरत राहतात, वाफ. त्याच्यामुळे ना खूप जास्त उष्णता तयार होते आणि त्याच्यामुळे ना तुम्हाला दमट दमट वाढत राहतं. ऊन पण तेवढंच तापतं, पण त्याच्यामुळे होणारा उत्सर्जन जास्त असतं. समजलं? मी सांगेल तुम्हाला उष्णतेचं काय आलेलं. आधी आपल्याला आपण भारताचं स्थान बघितलेलं आहे, बरोबर. म्हणजे भारताचं स्थान तुम्हाला कुठे दिसतं, ते उत्तर पूर्व गोलार्धामध्ये. आणि उत्तर पूर्व गोलार्धामध्ये जर म्हटलं आपण, त्याच्याही पलीकडे जाऊ, भारताचं स्थान एक कर्कवृत्तावर दिसतं. म्हणजे भारतामधून कर्कवृत्त गेलेले दिसतं. कळ? पुढे बघू आता. मग भारतामधून कर्कवृत्त गेलेलं आहे. मग आता एक लक्षात घ्यायचं, हे कर्कवृत्त समान लांबीचं आहे का, किंवा अक्षवृत्त? कर्कवृत्त जाऊ द्या. हा, एक लक्षात घ्या, अक्षवृत्त हे कर्कवृत्त असते का? हा, आता ते सांगतो. इथे बघा, हे अक्षवृत्त पूर्ण आहे उत्तरपासून दक्षिणेपर्यंत. त्या तिघांना फक्त नाव देण्यात आलेलं आहे. एक मकरवृत्त, विषुववृत्त आणि कर्कवृत्त. फक्त नाव दिले. पण प्रत्येक कर्कवृत्त हे अक्षवृत्त आहे का, तर नाही. आलं लक्षात? म्हणजे सॉरी, प्रत्येक म्हणजे कर्कवृत्त हे अक्षवृत्त आहे, पण अक्षवृत्त म्हणजे प्रत्येकच अक्षवृत्त हे कर्कवृत्त नाही. आलं लक्षात? कारण आपण जर म्हटलं की सर्व मुलं हे राम आहेत, बरोबर, सर्व मुलं हे राम आहेत असं जर आपण म्हटलं, पण राम हे सर्व मुलं आहेत असं होऊ शकतो का? नाही ना. सर्व मुलांचं नाव एकच राहू शकतात का? नाही ना. क्लासमध्ये सर्व मुलं आहेत, पण त्यापैकी राम नावाचा एक मुलगा आहे. पण जर समजा राम नाव न घेता सर्व जर म्हटलं मुलं, तर सर्व मुलं आहेत. आलं? कशासारखं लक्षात घ्यायचं, इथे सुद्धा सर्व हे अक्षवृत्त आलेले आहे जे आडवे आहेत ते. पण त्यापैकी जर म्हटलं आपण एक सर्वच विषुववृत्त आहे, असं होणार नाही. कारण की त्यामधल्या एका अक्षवृत्ताला आपण विषुववृत्त नाव दिलेलं, एकाला मकरवृत्त दिलं आणि एकाला कर्कवृत्त नाव दिलं. समजलं? हे आपल्या लक्षात घेणं महत्वाचं आहे. म्हणून जेव्हा लक्षात येते आपल्याला, तेव्हा पुढे बघायचं की हे कशा पद्धतीने आलेले असतात. समजलं आता? इथून पुढे म्हणजेच काय, आपण जर म्हटलं तर त्यापैकी कर्क, विषुव आणि मकरवृत्त हे फक्त 3 वृत्त आलेले आहे. म्हणजेच काय, हे सर्व अक्षवृत्त आहे, पण त्यापैकी 3 अक्षवृत्त, आपलं 3 मकरवृत्त, कर्कवृत्त आणि विषुववृत्त आलेलं असतं. म्हणजेच काय, जसं आपण दोन्ही मधलं जर विचार करतो म्हटलं तर किती 15-15 डिग्री अंतर आलेलं आहे. म्हणजे दोन्ही अक्षवृत्तामधलं अंतर किती आलेलं असेल? 15-15 डिग्री. याचा अर्थ 2 अक्षवृत्तामधलं अंतर हे समान आहे की विरुद्ध आहे? समान आलेलं आहे. कारण बघा ना रे, इथे 0 म्हटलं आपण 90 डिग्री आणि इथे 0. मग 0 पासून इकडे येतो म्हटलं आपण, बोललो 6 अक्षवृत्त, 15-15-15-15-15 15-17-90 आलेलं आहे. याचा अर्थ 2 अक्षव 0 पासून ते 90 पर्यंत 6 असायला पाहिजे आपण, बरोबर आहे. हा एक. म्हणजेच त्यामध्ये लक्षात घ्यायचं की 2 अक्षवृत्त हे एकमेकांना समांतर आहे. बघा, विधान लक्षात घ्या, 2 अक्षवृत्त हे एकमेकांना समांतर आहे, पण समान लांबीचे नाहीये. कारण बघा, इथे कमी लांबी आलेली आहे, इथे जास्त आहे, जास्त जास्त वाढत गेलेली आहे तुम्हाला. म्हणजे जसं ध्रुवापासून आपण विषुववृत्तावरती जातो तसं अक्षवृत्ताची लांबी वाढत गेलेली आहे, आणि विषुववृत्तापासून जसं आपण ध्रुवाकडे येतो तसं अक्षवृत्ताची लांबी कमी होत आलेली आहे. बघा, विरुद्ध येतं त्याच्यावर. म्हणजे दोन्ही कमी होत आलेली आहे आणि दोन्ही वाढत गेलेली आहे. कळलं? लिहून घ्या आता ते विधान, लिहून घ्या. दोन अक्षवृत्तांमधील अंतर 2 अक्षवृत्तांमधील अंतर 15 डिग्री असते. दोन अक्षवृत्तांमधील अंतर हे 15 डिग्री असते. दोन्ही अक्षवृत्त हे, किंवा असं लिहा, सर्व अक्षवृत्त हे एकमेकांना समांतर असतात. सर्व अक्षवृत्त हे समांतर असतात. लिहून देऊ का अक्षवृत्त कसं लिहिलं जातं? त्यानंतर लक्षात ठेवायचं की दोन्ही अक्षवृत्त समान लिहिले, तुम्ही समांतर असतात लिहिला, दोन्ही अक्षवृत्त समांतर असतात. पण लक्षात घ्यायचं, पुढे लिहा की दोन्ही अक्षवृत्त म्हणजे अक्षवृत्तांची लांबी समान नसतात. अक्षवृत्तांची लांबी समान नसतात.
अक्षवृत्तांची लांबी समान नसतात. कळलं? विधान बरोबर आलेलं आहे. आपण काय लिहिलेलं आहे? दोन्ही अक्षवृत्तांमधलं अंतर समान असतात. एक दोन्ही अक्षवृत्तांमधलं अंतर म्हणजे दोन अक्षवृत्तांमधलं अंतर हे 15 डिग्री असतो. ठीक आहे. त्यानंतर लांबी त्यांची समान नसतात. परंतु आता नेक्स्ट पॉइंट लिहा. विषुववृत्तावरून जसं आपण ध्रुवाकडे जातो असं लिहा. विषुववृत्तावरून ध्रुवाकडे जात असताना, ध्रुवाकडे एखादी शब्द नाही लिहिता आला तर विचारा, मी लिहून देतो. ठीक आहे. विषुववृत्तावरून ध्रुवाकडे जात असताना लांबी कमी होत जाते. विषुववृत्तावरून ध्रुवाकडे जात असताना लांबी कमी होत जाते. तर ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जात असताना ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जात असताना लांबी वाढत जाते. आलं? नेक्स्ट येतो पॉइंट. अक्षवृत्तावरून आपण हवामान ठरविण्यात येतो किंवा आपण हवामान ठरवितो. अक्षवृत्तावरून आपण हवामान ठरवितो. थर्ड म्हणजे कोणता? आता सांगितलं तो ना, लास्ट वाला. हा, कारण मी कसं पाठ करून नाही सांगतो, मी त्याच्या डोक्यात येत आहे तिथे सांगतो, म्हणून थर्ड लक्षात नाही ना. लास्ट वाला ना, ते अक्षवृत्त काय होतं? हा, विषुववृत्त. हा नाही, हा तोच आहे ना. त्यानंतर शेवटचा पॉइंट मी हा सांगितलेला आहे की अक्षवृत्तावरून आपण हवामान ठरवितो. अक्षवृत्तावरून आपण हवामान ठरवितो. अक्षवृत्तावरून आपण हवामान ठरवितो किंवा अक्षवृत्तामुळे आपण हवामान ठरविण्यास मदत होते आपल्याला. ठीक आहे, असंही लिहिलं तरी चालेल, काय अडचण नाही. एकच फक्त अर्थ व्यवस्थित लक्षात घ्या. आणि एकूण अक्षवृत्त मग आपलं आहे किती? बरोबर आहे. मग आता एक लक्षात घ्यायचं, इथे आपण मोजताना काय करत असतो, कधी पण मोजायचं असेल तर बघा, आता खाली आपण किती म्हटलंय? 90. बरोबर आहे. म्हणजे इथून 0 पासून ते 90 पर्यंत आलेलं आहे. ठीक आलेलं आहे. इकडे 0 पासून ते 90 पर्यंत गेलेलं आहे. म्हणजे किती झाले? 180 झालेले आहे. बरोबर आहे. पण हा एक जो वृत्त आहे हा डबल मोजण्यात येतोय ना. बरोबर आहे. अरे, ज्या ठिकाणी आपण एखादी जर सीमा मोजायची असेल, आपण एकाच, समजा आपण खेळतोय, गडी मोजायची आपल्याला, एक गडी कॉमन असतो, कच्चा लिंबू. त्याला काय म्हणतो? तू इकडूनही वेळ आली, इकडूनही खेळ, तिकडूनही खेळ म्हटलेलं असतं. पण त्याला आपण डबल मोजतो का? त्याला एकचदा मोजलं जातं. का? आता तो इकडूनही येईल, तिकडूनही येईल, त्याला डबल नाही मोजलं जात. तसं लक्षात ठेवा, इथे हे विषुववृत्त हे डबल मोजलं नाही जाणार, त्याला एकचदा मोजलं जाणार. म्हणजेच करा, इथून इकडे 90 आहे आणि इथून उत्तरेकडे जातो तेव्हा 90 आहे. म्हणजे 90 + 90 80, 180 आणि +1 181. म्हणजे लिहा, असं लिहायचं इथे. एकूण अक्षवृत्त एकूण अक्षवृत्त 90 + 90 + 1 म्हणजेच बरोबर 181. हे 90 90 1 आलं लक्षात. 90 उत्तरेकडील, 90 दक्षिणेकडील आणि एक विषुववृत्त समावेश झाला, असे त्यांची संख्या एकूण 181 येणार. 181. जो पुढे आता, म्हणजे एकूण अक्षवृत्त किती झालेले आपले? 181 झालेले. बरोबर आहे. आता यांच्यामुळे आपले हवामान ठरवलं जातं. कारण बघा, जसं आपण विषुववृत्तावरून उत्तरेकडे जातो, बरोबर आहे, विषुववृत्तावरून, बरं तुम्ही काल म्हटलं, मगाशी बोलले ना, थोडं वेगळं आहे. बघा,
विषुववृत्तावरून जसं उत्तरेकडे जातो तसं काय होत जातं, थंड प्रदेशाकडे आपण जातो, कारण इथे बर्फ आहे, बरोबर आहे, सूर्याचं किरण कमी पडतं. आणि ह्या विषुववृत्तावरती सूर्याचं किरण असं सरळ पडतं, म्हणजे इथे 12 महिने उष्णता राहणार, बरोबर. म्हणजे आपण जसं विषुववृत्तावरून उत्तरेकडे जाणार तसं थंड हवामान होत जाणार. विधान घ्या. पण ते कोणत्याही ध्रुवाकडे. मग आता काय करा, इथे लक्षात घ्या, उत्तरेकडे जा की दक्षिणेकडे जा, हवामान सारखंच राहणार, बरोबर आहे. इकडे बर्फ आहे तिकडे बर्फ आहे, बरोबर. म्हणजे लिहा, विषुववृत्तावरून ध्रुवाकडे जात असताना, विषुववृत्तावरून ध्रुवाकडे जात असताना उष्णतेचे प्रमाण कमी होत जातात. उष्णतेचे प्रमाण कमी होत जातात. तर ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येत असताना, उष्णतेच्या प्रमाणामध्ये वाढ होत जाते. तर ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येत असताना उष्णतेच्या प्रमाणामध्ये वाढ होत जाते. लक्षात समजलं? यामध्ये काही बदल, काही डाऊट नाही ना आता? ठीक आहे, तुमचा डाऊट क्लिअर झाला? हा, म्हणजे कारण इथे उष्णता असल्यामुळे इथे 12 महिने उष्णता राहणार, इथे सूर्याचा प्रकाश फारच कमी पडत राहतो. म्हणून बघा, आता त्याच दृष्टीने आपल्या भारताची स्थिती पण तशी चाललेली आहे. भारताच्या तुम्ही दक्षिण भारत भागामध्ये जा, म्हणजे याचा अर्थ भारत हा विषुववृत्ताच्या जवळ आलेला आहे, हा भाग. म्हणून तिथले व्यक्तींचा रंग सुद्धा काळा आलेला असतो, उष्णतेचं प्रमाणही जास्त आलेलं असतं. आणि जसं आपण उत्तरेकडे जातो तसं हवामानामध्ये बदल होत गेला, म्हणजे उष्णतेचं प्रमाण कमी होत गेलेलं दिसतो, बरोबर. म्हणजे उष्णतेचं प्रमाण कमी होत जाऊन तो बदल तुम्हाला झालेला दिसतो त्याच पद्धतीने. म्हणजेच लक्षात घ्या, म्हणून आज दक्षिण भारतातील व्यक्ती हा काळा दिसतो. एक त्याच्या हवामानामध्ये पण तोच परिणाम आलेला असतो, दमट हवामान आहे. आणि जसं हा मध्य भागात, म्हणजे हा विषुववृत्ताच्या जवळ असल्यामुळे उष्णता, मधला जो पार्ट आहे, कारण मधल्या भागामध्ये म्हणजे महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, बरोबर आहे. त्यानंतर झारखंड येतोय, बरोबर आहे, पश्चिम बंगाल आहे, त्रिपुरा आणि मिझोराम, हे जे 8 राज्य गेलेले असतात, त्या 8 राज्यामधून कर्कवृत्त गेलेलं आहे महाराष्ट्रामधून नाही गेलेलं आहे. गुजरात, राजस्थान, बघा परत लक्षात घ्या, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बरोबर आहे. त्यानंतर येतं झारखंड, पश्चिम बंगाल, बरोबर आहे, त्रिपुरा आणि मिझोराम, 8 राज्य. मग हा 8 राज्यांमधून कर्कवृत्त गेलेलं दिसतं. तर विचार करा, कर्कवृत्ताच्या दक्षिणेला उष्णतेचं प्रमाण आहे, तर कर्कवृत्ताच्या उत्तरेला थंडीचं प्रमाण. म्हणजे इथे बघा, इथे जर असं विभाजन झालेलं दिसतंय आपल्याला, उत्तरेकडे इकडे बर्फाळ प्रदेश, काश्मीरचा भाग आलेला, आणि दक्षिणेकडे जाल तर तुम्हाला अतिउष्णतेचा प्रदेश आलेला. म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतामध्ये जसं आपण जातो तसं उष्णता कमी कमी होत गेलेली दिसते, आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जसं आपण येतोय तसंच आपल्याला उष्णता वाढत गेलेली दिसते. म्हणजे जी मी तुम्हाला ध्रुवाची, विषुववृत्ताची, ध्रुवाची स्थिती सांगितली, ती स्थिती आपल्या भारतामध्ये पण आलेली आहे. कळलं आता? हे लक्षात घेणं महत्वाचं राहतं. आजही सुद्धा तुम्ही काश्मीरला आताही जा, थंडी वाटणार, स्वेटर घालावंच लागणार. आणि दक्षिणेकडे गेलं तर तुम्हाला स्वेटर काढावं लागणार, बरोबर आहे. चिपचिपल्यासारखं होऊन जाणार, अंगावरचे कपडे सुद्धा दक्षिणेकडे गेल्यानंतर नको वाटायला लागतात. हे त्यातलं प्रमाण आहे. तर यामध्ये काही डाऊट आहे परत? नाहीये ना? बघा आता पुढे, हे झालेलं आहे तुम्हाला अक्षवृत्त. अक्षवृत्त झालेलं आहे. आता येतो आपलं रेखावृत्तावरती.
ठीक आहे. मग अक्षवृत्तामुळे ठरलं काय आपलं हवामान. हवामान ठरलं जातं. मग आता पुढे लक्षात घ्या, नेक्स्ट पेज वरती आपण घेऊ आता. सेम स्थिती आलेली असतात. ठीक आहे. हे विषुववृत्त गेलेलं आहे 0 डिग्रीवरून. ठीक आहे. त्यानंतर कर्कवृत्त गेलेलं आहे 23.5 डिग्रीवरून. 23.5 डिग्री उत्तर कर्कवृत्त. विषुववृत्त आणि त्यानंतर आलेला आहे आपल्याला 23.5 डिग्रीवरती मकर वृत्त. आता महत्वाचं आहे, जसं आपण संत्री खातोय ना त्याच पद्धतीने आपल्या ह्या रेषा आलेल्या असतात. पूर्ण हवामान म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की अक्षवृत्त आलेले असतात ना, तर अक्षवृत्ताच्या विरुद्ध बाजूनी ह्या रेषा आलेल्या असतात. आलंय लक्षात? तुम्हाला टरबूज सारखं किंवा संत्री कोणी खाल्ली? संत्री बघा, तुम्हाला एका टोकापासून दुसऱ्या टोकावरती सारखं अंतर आलेलं असतं. म्हणजे जसं जसं आपण मध्ये येतो तसं तसं दोघांमधलं अंतर वाढत गेलेलं दिसतं. म्हणजे सेम हे अंतर असं वाढत गेलेलं दिसतंय तुम्हाला, इथे परत कमी झालेलं दिसतंय. ठीक आहे. म्हणजेच हे अंतर जरी बघितलं आपण तसं वाढत गेलेलं आहे, परत कमी आलेलं. हेच यावरून ठरतं आपल्याला. म्हणजे आता रेखावृत्तावरून आपण काय ठरतो, तर रेखावृत्तावरून आपण वेळ ठरवल्या जातो. बरोबर. कारण बघा, हवामान जर म्हटलं तर खालून वरती जाणार हवा, वरून खाली येणार. ठीक आहे. पण जेव्हा आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे, कारण पृथ्वी बघा अशी गोल फिरते आणि पृथ्वी जेव्हा गोल फिरते तेव्हा लक्षात घ्या ना, समजा हा पृथ्वीचा भाग आहे. बरोबर. हा भाग जर आज लाईट समोर असेल, बरोबर आहे, हा भाग, तर मी असं म्हणत नाही की तुम्हाला हाच भाग लाईट समोर परत नेहमीसाठी राहिलो नाही राहू शकत. कारण पृथ्वीची गोल फिरत आहे. मग गोल फिरत असल्यामुळे त्याचा परिणाम एकावर होईल. म्हणजे एक बाजू ही रोटेशन सुरू असल्यामुळे ही कधी काळी मागे जाणार आहे, परत मागचा भाग पुढे येणार आहे, परत ही प्रोसेस सारखी सुरू राहत असणार आहे. म्हणजे आज जर इथे दिवस असेल तर हाच भाग दिवसाचा भाग इकडे गेलेला आहे. म्हणजे काय झालं, रात्र. जो रात्रीचा भाग पुढे आलेला. मग त्याच्यामुळे लक्षात घ्या, जर रात्री आणि दिवस, रात्र आणि दिवस हे दोन क्रिया होत राहणार आहे कंटिन्यू मध्ये. 12 तासाचे रात्र, 12 तासाचे दिवस. पण त्यातही कमी जास्त होतात. ती कसं होतात मी पुढे सांगेल. बरोबर. म्हणजे हे लक्षात ठेवा, जर सूर्यासमोर यायचं म्हटलं तर अक्षवृत्त नाही तर रेखावृत्त येणार. आलं लक्षात? रेखावृत्त येत राहणार आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की दोन अक्षवृत्तांमधलं अंतर किती आलेलं आहे, 15 डिग्री, 15चं आलेलं आहे. पण इथे दोन रेखावृत्तामधलं अंतर हे 4 मिनिटाचं आलेलं आहे. कारण एका रेखावृत्तावरून दुसऱ्या रेखावृत्तावर येण्यासाठी पृथ्वी फिरत आहे ना, म्हणजे त्यामध्ये किती अंतर, समजा आता असं असेल, बरोबर आहे, हे दोन रेखावृत्त आहे. मग एकावरून ह्या दुसऱ्यावर यायसाठी किती वेळ लागतो, 4 मिनिट. बरोबर, 4 मिनिट. म्हणून त्यावरून आपण काय ठरवलं जातं, वेळ ठरवतो ना. म्हणून आपण तुम्हाला काल काय बोललेलं होतं, सूर्याचं किरण भारतावरती जर पहिल्यांदा अरुणाचलला पडणार असेल, बरोबर आहे, तर तेच सूर्याचं किरण, बरोबर आहे, गुजरात पर्यंत येईपर्यंत 1 तास 56 मिनिट लागतो. तर एक्झॅक्ट टाइम जर विचार केला तर 2 तास लागतो. आलं लक्षात? हे लक्षात घेणं महत्वाचं राहतं. आणि याचं उत्तर तुम्हाला 10वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. 10वीच्या पुस्तकामध्ये अगदी पेज 2-3 नंबरवरतीच तुम्हाला दिलेलं आहे. कंसामध्ये 2 तास, तर त्यांनी सरळ दिलेलं आहे 1.56. आता 56च का बरं असेल, कारण एक वृत्त जर ओलांडलं पुढे गेलं झाले ना 2 तास. आलं लक्षात? मग अॅक्युरेट जर विचारलं, अरुणाचल प्रदेश ते गुजरात मध्ये सौराष्ट्र पर्यंत तुम्हाला 1 तास 56 मिनिटाचं अंतर आहे. पण त्या पलीकडे जर थोडं जरी गेलं, भारताच्याच भूमीवरती राहणार, तर 2 तास राहणार. कळलं का? म्हणजे त्याला आपण म्हटलं जातं त्यामधला वेळ. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की भारताचं स्थान तुम्हाला इथे आलेलं दिसतं. बरोबर. मग जेव्हा ते एका रेखावृत्तावरून जेव्हा दुसऱ्या रेखावृत्तावरती पृथ्वी येणार, त्यावेळेस लक्षात घ्या, तो रोटेशन पूर्ण फिरत राहणार आहे. पूर्ण एक राऊंड कंटिन्यू फिरत राहतो. म्हणजे दिवस रात्र, रात्रंदिवस, म्हणजे स्वतःभोवती फिरतोय ना. म्हणजेच काय होणार, परिवलन क्रिया. आणि परिवलन क्रिया म्हणजेच कुठली म्हटलं मी, आरती करताना जी क्रिया होतात ती. म्हणजे घालीन लोटांगण वंदिन चरण आपण जे म्हणतोय ना, ते सरळ सरळ परिवलन. कारण आपण स्वतः पुढे असं फिरून येतोय.
बरोबर आहे. आणि परिभ्रमण क्रिया की ज्याच्यामुळे पूर्ण ऋतू बदलतो आपला, म्हणजे मंदिरामध्ये गेल्यानंतर एका मूर्तीच्या सभोवताली फिरतो, म्हणजे प्रदक्षिणा आपण देतो, त्याला म्हणतो आपण काय, तर परिभ्रमण क्रिया. आलं लक्षात? साधं सोपं लक्षात घ्यायचं. म्हणजे परिबलन क्रिया आणि परिभ्रमण क्रिया हे त्यावरून लक्षात येणं महत्वाचं आहे. ठीक. मग परिबलन क्रियेमुळे काय होतं, तर दिवस रात्र, तर परिभ्रमण क्रियेमुळे पूर्ण ऋतू बदलतो आपला. कारण एक फेरी पूर्ण करून येण्यासाठी पृथ्वीला सूर्याभोवती पूर्ण एक फेरी करण्यासाठी 365 दिवस लागतात. 365 दिवस समथिंग मिनिट किंवा समथिंग तास काही. तेव्हाच तर आपण लक्षात घ्या 4 वर्षानंतर लीप इयर येतं आपल्याला. मग ते कुठून येत असेल, तर दर वर्षाला लक्षात घ्यायचं 365 दिवस 6 तास लागतो आपल्याला. म्हणजे 6 चूक 24, 24 तासांचा एक दिवस. म्हणजे 4 वर्षानंतर किती होतं, एक दिवस येतोय ना. म्हणजे 4 वर्षानंतर आपण 366 दिवस मोजतो. आणि 366 दिवस त्यालाच म्हणतो, ज्या वर्षी येतं त्याला लीप इयर म्हटलं जातं. कळलं आता आपल्याला? आणि ज्याचा जर कारण लीप इयर म्हणजे एक दिवस वाढतो, तोच म्हणजे 28 तारखेचा आपला महिना असतो, फरवरी महिना 29 तारखेचा महिना 4 वर्षानंतर. कळलं आता? हे लक्षात घेणं महत्वाचं राहतं. ही क्रिया आल्यानंतर मग आता इथून पुढे बघायचं की ज्यावेळेस मी याला आपण करतो, मग याची संख्या किती आलेली असेल तर लक्षात घ्या, ही सुद्धा मधोमध आलेला आहे. मग आता ही तिरपा काढलेला आहे, वेडवाकडा. कावर काढलेलं असेल त्याचं अंतर लक्षात घ्या. जेव्हा आपण रेखावृत्त एका भागाचे 2 भाग करतो, म्हणजे एका पृथ्वीचे एक पूर्व भाग आणि आपला पश्चिम भाग पूर्व भाग झालेला आहे. मग याच जसं आपण मध्ये उभं आलेलो आहे, दोन्ही भाग दिसते तुम्हाला. मग मध्ये जर विचार करा, जर एखादी देश येत असेल, यावरून काय ठरतं म्हटलं मी तुम्हाला, वेळ. जसं आपल्या भारताचं म्हणजेच काय, आता ही पूर्व दिशा, ही तुम्हाला पूर्व बाजू आलेली आहे आणि ही तुम्हाला पश्चिम बाजू आलेली आहे. कळलं? पूर्व आणि पश्चिम. मग ह्या दोन्ही बाजूचा जर विचार करतो म्हटलं, तर जेव्हा तो पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार, भारताचं स्थान कुठे आलेलं आहे, पूर्वेकडे आलेलं असतं. मग यासोबत लक्षात घ्यायचं की जसं पूर्वेकडे आलेलं आहे, पण सूर्य कुठून उगवतो, पूर्वेकडून. मग मावळतो कुठे, पश्चिमेकडे जाणार ना. म्हणजे जिकडून येणार त्याची प्लस असणार की मायनस असणार, येण्याची वृत्ती आहे, ऍडिशन होत आहे ना त्यामध्ये, म्हणजे प्लस. जसं आपण या भागाला पूर्व आलेला आहे, म्हणजे याच भागाला काय होणार आहे, प्लस आहे, आणि पश्चिमेला मायनस आहे. म्हणजे जो व्यक्ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार तो मायनस होत जाणार, आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे येणारा व्यक्ती हा प्लस होत जाणार. म्हणजेच लक्षात घ्यायचं, सर्वात आधी सूर्याचे किरण कोणत्या देशावर पडतो, ते जापान. म्हणून त्याला उगवत्या सूर्याचा देश म्हणतो ना आपण, बरोबर. म्हणजे लक्षात घ्यायचं की जेव्हा आपण जेव्हा घड्याळमध्ये टाइम सुद्धा सेट करतो, तर काय करतो, GMT प्लस 5.5 तास आलेलं असतं, प्लस आलेलं असतं. बघितलं का काल मोबाईल मध्ये तुम्ही, प्लस आलेलं आहे तिथे. आणि मायनस असेल तर मायनसही करून बघा, तुमचं काय झालेलं असेल, एक घड्याळ दुसरी ठेवायची आणि त्यानुसार सेट करायचं. बरोबर आपण 5.5 तास पुढे आणि 5.5 तास मागे जातो. म्हणजे जेव्हा एका देशावरून दुसऱ्या देशावरती जातो आपण, तेव्हा तो टाइम मध्ये बदल झालेला दिसतोय. आलं लक्षात? टाइम झोन बदललेला दिसतो. हे लक्षात येणं महत्वाचं राहतं. आणि आत्ताच गट जो मुख्य परीक्षा जी झाली आहे ना रविवारी, त्यामध्ये तुम्हाला टाइम झोन सुद्धा विचारलेला आहे, बरोबर. एकापेक्षा किती कोणत्या देशाचा टाइम झोन जास्त आलेला आहे, किंवा जसं आता आपण भारतामधून जर जातो, भारतामध्ये आपण कुठल्याही भारताच्या कोपऱ्यात जा, सारखी वेळ आहे ना आपल्याकडे. एखाद्याला जर फोन केला, आसामला तुम्ही गेले, एखाद्याला केरळला फोन केला कोणी मित्राला, अरे किती वाजले, तो तेच सांगणार आहे जे तुमच्या घड्याळात वाजले असतील, बरोबर. त्यांनी जर परत गुजरातला फोन केला तरी तेच वाजलेलं असेल, आसाम, अमेरिका इथे केला, काश्मीरला केला तरी तेवढाच टाइम झालेला असेल. पण एखाद्या देशामध्ये जेव्हा 2 प्रमाण वेळ असतात, त्याला GMT म्हटलं जातो आपण, ग्रीनिच मिड टाइम, बरोबर आहे. जे की हे जे रेखावृत्त गेलेलं दिसतंय आपल्याला, हे त्या देशामध्ये लंडन या शहरामधून, ग्रीनिच या गावा म्हणजे लंडन या शहराजवळूनच ग्रीनिच एक ठिकाण आलेलं आहे, तिथून ते गेलेलं आहे, म्हणून त्याला ग्रीनिच म्हटलं गेलं. ग्रीनिच मिड टाइम त्याचा फुल फॉर्म लक्षात आला आता. म्हणून त्याला GMT म्हटलं जातं. म्हणजे पूर्वेकडील देश हे पश्चिम, आणि इकडे जर समजा पश्चिमेकडील देश म्हटला तर मायनस मध्ये आलेला आहे, बरोबर. मग पूर्वेकडील देश. मग आता एक लक्षात घ्या, आपला हा भारत देश आलेला आहे, त्याच्या सभोवताली तुम्हाला इकडे पाकिस्तान आलेलं दिसतं. मग आज आपण काय म्हणतो की 2 रेखावृत्त क्रॉस करायला, म्हणजे एकावरून दुसरीकडे जायला आपल्याला 4 मिनिट लागतात.
मग विचार करा, जर भारतावरून जर पाकिस्तानकडे जातो म्हटलं तर पाकिस्तान आज भारतापेक्षा, आज जर भारतामध्ये आता 8 वाजले असेल तर पाकिस्तानला 7:30 वाजले. कळलं ना कसं? समजलं का? कारण इकडून जाताना जसं आपण तिकडे मागे मागे कमी कमी तास होत जाणार आहे ना. म्हणजे आज आपल्यापैकी भारताचा आणि पाकिस्तानचा टाइम 30 मिनिटाचा. त्यांनी किती जरी म्हटलं आपला टाइम झोन सेट करतो, आपल्या बरोबर आणतो, तरी नाही. कारण ही टाइम आर्टिफिशियल आहे, चेंज होऊ शकणार, पण जे निसर्गाची टाइम आली ती नाही होऊ शकत ना. होऊ शकेल का? नाहीच. कारण भारतापाशी आधी भारतावरती सूर्यकिरण येणार, मग गुजरात पर्यंत जाणार आणि नंतर गुजरातून पाकिस्तानला जाणार. म्हणजे तो जो टाइम झोन आलेला असो रेखावृत्ताचा 30 मिनिटाचा फरक दाखवतोय ना आपल्याला. हे लक्षात घेणं महत्वाचं. कळलं आता? म्हणजे 2 रेखावृत्तामधलं अंतर जर विचार केला आपण, क्रॉस करायला 4 मिनिटं लागतात आपल्याला. हा एक भाग. त्यानंतर यावरून ठरवल्या जातात तो आपला वेळ. आणि एक लक्षात घ्यायचं, हा उत्तर ध्रुव आणि हा दक्षिण ध्रुव आलेला आहे. दोन्ही ठिकाणी हे वृत्त कुठे आलेले आहे? मधोमध आलेले असेल, सेंट्रलाइज. दुसरा मुद्दा, हे का बरं वेळ वाकडी काढलेली असेल? कारण मधल्या भागामध्ये पूर्णतः पाणी आलेलं आहे. पृथ्वीच्या मधल्या भागाला पूर्ण पाणी आहे आणि मग जमीन पण आलेली आहे. पण एका जमिनीचे 2 तुकडे करू शकतो का? एका देशाचे 2 प्रमाण वेळ ठरवू शकतो का? आपण नाही. आणि जर तसं झालं तर भांडणं होईल ना. तो व्यक्ती जर इकडून तिकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे गेला तर तो म्हणणार, अरे यार इकडे 10 मिनिटांनी किंवा अर्ध्या तासाने मागे यावं, तिकडे वाजले, असं होईल. पण तसं काही देशांचं आहे सुद्धा. पण लक्षात, त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ज्यावेळेस ते रेषा आखल्या गेली त्याला भूमध्य रेषा सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. कारण जमिनीच्या मधोमधून गेलेली असतात. म्हणजेच काय, ती रेषा जर विचार केला आपण तर ती सेंट्रल मधून गेलेली असतात. त्यांनी बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे पाण्यातून घेऊन जा. कारण पाण्याला 2 भागामध्ये भागता येणार नाही ना. पाण्यावरती तुम्ही काडी मारा असं म्हण पण आहे ना. पाण्यावरती काडी मारल्याने काही पाणी फाटतं का? नाही फाटत. याचा अर्थ लक्षात घ्यायचा, पाण्यामधून जरी रेषा गेलेली असेल तर ते पाणी विभागले जाणार नाही. पाण्यात, कारण कुठे 2 प्रमाण वेळ पाण्यामध्ये काय येणार? कारण तिथे जनताच नाहीये, लोकसंख्याच नाहीये. तर विभाजन होईल का आपलं? नाही होऊ शकणार. हे लक्षात घेणं महत्वाचं राहतं की त्याचं प्रमाण कशा पद्धतीने आलेलं आहे. कळलं आता? म्हणून हे समजून घेण्याचा पार्ट असतो की त्याला कशा पद्धतीने आलेला आहे आणि त्याचं विभाजन कशा पद्धतीने. आता कळलं? म्हणजे आता पुढे बघायचं की ज्या वेळेस त्याचं प्रमाण आलेलं असेल ना, तर त्याच वेळेस त्याचं विभाजन पण त्याच पद्धतीने. म्हणून त्यांनी रेषा कधी पण नकाशा बघा जगाचा, तर जेव्हा तो नकाशा बघणार तेव्हा त्या नकाशामध्ये तुम्हाला कुठेतरी रेषा मधली ती बेडी बाबती झिगझॅग आकाराची आलेली असते. बारकाईने बघा, ठीक आहे. झिगझॅग आकाराची आलेली असतात आणि तेच ते प्रमाण आहे. एक नकाशा आहे तुमच्यासाठी, तुम्ही एक घेऊन घ्याल किंवा मी तुम्हाला बोलून देतो. एक ऑक्सफोर्डचा नकाशा आहे, मॅप. तो इंग्लिशमध्ये आहे, काही अडचण नाही. कुठल्याही जगाचं नाव असू द्या ते इंग्लिशमध्ये राहिलं आपल्याला वाचता येतं, बरोबर. पण तो नकाशा यासाठी, जसा हा मुद्दा जर बघायचा झाला तर नकाशामध्ये बघावं लागेल एक. आणि भूगोल विचार करतो म्हटलं तर नकाशाशिवाय नाहीच आहे. म्हणून तुम्हाला त्या पद्धतीने काम करेल. ऑक्सफोर्डचा नकाशा एकदम बेस्ट नकाशा आहे, जे 2025 ची एडिशन आलेली आहे. ते वाचाल, मी बोलून देईल तुम्हाला, काही काळजी नका करू. तर त्या पद्धतीने आपल्याला तो अभ्यास करणं महत्वाचं राहतं, ठीक आहे. तर हे लक्षात घ्या. आणि नकाशाशिवाय भूगोल नाही म्हणजे नाहीच आहे. ते प्राथमिक आहे, सुरुवात आहे. तर इकडे लक्षात, आता लिहून घ्या काही गोष्टीचे मुद्दे सांगतो आता, ते याच्या विरुद्ध लिहा. रेखावृत्तावरती हेडिंग टाका आणि लिहा. लिहिलं? 2 रेखावृत्तामधील अंतर, 2 रेखावृत्तामधील अंतर समान कसं असणार? समान. काय वाटतं? 2 रेखावृत्तामधील अंतर समान, पुढे काय असायला पाहिजे? 2 रेखावृत्तामधील अंतर समान. अंतर समान आहे का दोन्ही रेखावृत्तामधलं? आहे? नाही आहे. हे बघा, इथे कमी आहे, इथे वाढलेलं आहे, परत कमी कमी होत गेलेलं दिसते. म्हणजेच लिहा, 2 रेखावृत्तामधलं अंतर समान नसणार किंवा नसेल किंवा नसते. 2 रेखावृत्तांमधलं अंतर समान नसते. एक दोन्ही रेखावृत्त, पण
दोन्ही पण रेखावृत्त काय लिहिलं, दोन रेखावृत्तामधलं अंतर समान नसते, पण लक्षात घ्या पण रेखावृत्ताची लांबी समान असते. 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 मुद्दा झालाय लक्षात. दोन रेखावृत्त ओलांडण्यासाठी म्हणजेच का एका रेखावृत्तावरून दुसऱ्या रेखावृत्तावर जाण्यासाठी एका रेखावृत्तावरून दुसऱ्या रेखावृत्तावर जाण्यासाठी एका रेखावृत्तावरून दुसऱ्या रेखावृत्तावर जाण्यासाठी 4 मिनिट हा वेळ लागतो. 4 मिनिटाचा वेळ लागतो. आलं लक्षात. एका रेखावृत्तावरून दुसऱ्या रेखावृत्तावर जाण्यासाठी 4 मिनिटाचा वेळ लागतो. ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येत असता, ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जाताना, ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जाताना ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जाताना दोन रेखावृत्तामधील अंतर, दोन रेखावृत्तामधील अंतर दिलं. ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जाताना दोन रेखावृत्तामधील अंतर वाढत जाते, वाढत जाते. जाते ना वाढत, बघा बरं प्रॅक्टिकली वाढत जातो का. इथे सर्व एकत्र आलेले आहे आणि इथे जर आपण ह्या विषुववृत्तावरती येतो म्हटलं त्यातलं अंतर असं वाढत गेलेलं दिसते. लिहिलं वाढत जाते तर व किंवा आणि कंटिन्यू करा. तसेच विषुववृत्तावरून ध्रुवाकडे जाताना, विषुववृत्तावरून ध्रुवाकडे जाताना दोन्ही रेखावृत्तामधलं अंतर, दोन रेखावृत्तामधील अंतर विषुववृत्तावरून ध्रुवाकडे जात असताना किंवा जाताना दोन रेखावृत्तामधील अंतर कमी होत जाते, कमी होत जाते. लक्षात कमी होत जात. कळलं इथे. मग आता जसं आपण अक्षवृत्त म्हणतो की अक्षवृत्तांची संख्या किती आलेली असतात, 90, 90, 1 म्हणजे 181, तसं लक्षात ठेवा. तर आता इकडे जर विचार केला तर जसं आपण उत्तरेकडून पूर्वेकडे जातो आणि उत्तरेकडून पश्चिमेकडे जातो, मग याची संख्या किती आलेली असतात, इकडे 180 आणि इकडे 180, म्हणजे किती झाले असतात आपल्याला एकूण रेखावृत्त +180 + 180 बरोबर 360, म्हणजे एकूण रेखावृत्तांची संख्या आपल्याला 360 दिसतो. ठीक. आणि खाली लिहा रेखावृत्तावरून आपण वेळ ठरविता येतो. रेखावृत्तावरून आपल्याला वेळ ठरविता येतो. रेखावृत्तावरून आपण वेळ ठरविता येतो आपल्याला.
हाय. काही अडचण आली आहे इथपर्यंत? काय अडचण आहे? काही अडचण असेल तर विचारा. झालं आपलं? म्हणजे बघा, अक्षवृत्त रेखावृत्ताचा डाऊट क्लिअर झाला सर्व. काय करायचं बघा, घरी गेल्यानंतर याला वाचायचं, वारंवार त्यावर रिवाइज करा. एखादी मुद्दा नाही लक्षात आला ना, विचारायचं परत. कारण डाऊट हे तेव्हाच येतो जेव्हा आपण अभ्यास करायला लागतो. जर अभ्यासच केला नाही, घरी वाचलंच नाही, डाऊट अजिबात येणार नाही तुम्हाला. आणि जोपर्यंत अडचण येणार नाही, डाऊट येणार नाही, तोपर्यंत समजायचंच नाही की आपण चालायलाच नाही लागलेलं. कारण एखाद्या रस्त्याने तुम्ही जात आहे, तुम्हाला कळणारच नाही ह्या रस्त्यामध्ये कसं आहे आणि कसं आहे. आता समोरच्याला सांगतो गाडी हळू चालवत जा, असं जा तसं जा. तो काय सांगतो, एक काम करणं म्हणतात, तू चल ना गाडी चालवत. मग तुला कळते म्हणजे रस्ता कसा आहे. म्हटलंय ना आपण असं. म्हणजेच हे लक्षात येतं की रस्ता जोपर्यंत आपण चालायला लागणार नाही तोपर्यंत कळणार नाही गाडीत किती वेळा ब्रेक लावावा लागेल, गाडीची स्पीड किती असेल आणि गाडी कशा पद्धतीने चालवावं लागेल. म्हणून आपल्याला ते लक्षात घेणं महत्वाचं राहतं की एखादी अभ्यासाला सुरुवात होणार नाही. आणि हा पार्ट असा आलेला आहे, कन्सेप्च्युअल आहे. हा जर समजलं अक्षवृत्त रेखावृत्त तर भारताचं कळेल पुढे स्थान विस्तार नेमकं काय. अजून स्थान विस्ताराला हातने लावलेलं आहे. ठीक आहे, स्थान विस्तार हा पुढचा आहे याच्यानंतरचा. म्हणजे तुम्हाला हे आधी लक्षात घेणं महत्वाचं राहते की भारताचं नेमकं स्थान आहे कुठे. तुम्हाला जर भारताचं स्थानच माहिती नाही तर पुढचं तुम्ही ठरवू शकणार आहे का? आलं लक्षात? भारताचं नेमकं स्थान आलेलं कुठे आहे? उत्तरेला आहे, पूर्वेला आहे, पश्चिमेला आहे की दक्षिणेला आहे? कळेल का आपल्याला? नाही. नेमकं भारताचं स्थान आपण बघितलेलं आहे. मग ते ठरवलं कसं जातं? अक्षवृत्ताचा परिणाम काय होतो, रेखावृत्ताचा परिणाम काय होतो, आलं लक्षात? त्याच्यानंतर मग पुढची क्रिया आलेली असते की त्याचा बाजूनी मग पुढे 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 जाणं. समजलं? हे सर्वात महत्वाची बाजू असते की भारताचं स्थान विस्तार ज्या पद्धतीने आपण डिस्कस करतो, ज्या पद्धतीने आपण पुढे जाण्याचा विचार करतो, तर हे सर्वात लक्षात येतं की भारत नेमका आहे कुठे. अक्षवृत्तावर आहे, रेखावृत्तावर आहे, उत्तर गोलार्धामध्ये आहे, दक्षिण गोलार्धामध्ये. मग जर गोलार्धामध्ये असेल मग त्याचा परिणाम भारतावरती कसा पडतो. म्हणजेच लक्षात घ्यायचं की जसं आपण इकडे गेलेला असतो, याच ठिकाणी बघितलं, साधं एक लॉजिक येते. जर या भागाला विचार केला तर सूर्याचं किरण आपल्याला इथे आलेलं असतं, पडतंय. आणि जर त्याच तुलनेने जर विचार केला तर सूर्याचे किरण उत्तरेकडे गेलं तर लांब पडतं, पडलेलं असतं लांब. म्हणजे याचा अर्थ तिथे उत्तरेला असणारा बर्फ वितळणार नाही. कारण गॅसच्या जर दूर राहिलं तर तुम्हाला गरमी जाणवेल का? नाही. जसं जसं जवळ जाणार, हिवाळ्यामध्ये बघा, जसं आपण गॅसच्या जवळ शेकोटीच्या जवळ जाणार तसं आपल्याला गरमी जाणवायला लागेल आणि थंडी कमी व्हायला लागेल. पण जसं आपण शेकोटीच्या दूर जाऊ परत आपल्याला थंडी भरायला लागतं अंगामध्ये. म्हणजे हेच क्रिया आलेले असतात. म्हणून दक्षिणेकडच्या मध्य भागातला, म्हणजे जसं आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे जातो तसं उष्णतेचं प्रमाण कमी होत गेलेलं दिसतं आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जसं येतो तसं उष्णतेचं प्रमाण वाढत गेलेलं दिसतं. कारण सर्वात महत्वाचं म्हणजे सूर्याचा प्रकाश ज्या पद्धतीने पडतात त्याच पद्धतीने इथे आलेला.